आपला स्वभावच्या पाण्यासारखा आहे, ज्याच्या सोबत जाईन ना त्याच्या सोबत मिसळून जातो. मला लहान आल्या पोरांपासून तर डायरेक्ट म्हाताऱ्या माणसांपोत कोणा संग हिंडायला लावा, मी तेवढ्याच आनंदात हिंडतो जेवढ्या मी माझ्या वयाच्या पोरांसंग हिंडत असतो. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ 3 वाजता उठून आम्ही निघलो होतो भीमाशंकरला. आता माझ्या संग टुळी अशी भयान होती का विषय डायरेक्ट पंपात झाला होता. आता यांचे सगळ्यांचे पोरं माझ्या वयाचे आहेत, मी त्यांच्या संग हिंडतो कधी, पण आज मी डायरेक्ट यांच्या संग हिंडायला चाललो होतो. तुम्हाला माहिती आपण कुठे गेलो म्हणलो काय गप्पा असतो काय. इथून पुढचे 2-3 ब्लॉग बघा तुम्ही, मी सगळे याड्यात काढले होते कारण की आपला विषयच पंपात येईन भाईया. क्रीम गोल खाऊन डायरेक्ट घाटापाशी आलो ना, आम्हाला भेटली MS-16 गाडी. तेवढ्यात आमचे मिस्त्री मागून मला म्हणले त्याच्या जवळ घेईन काच खाली कर. त्याला म्हणतो आम्ही तो या आळीचे एवढं नको पळू. अर म्हणलं आळीचे शब्द लय दिसतून ऐकलाय, गाड्या सिटीत म्हणतात, गल्ली आमच्याकडे आळी म्हणतात. मस्त गाडी पार्किंग लावली नाही का, पार्किंग लावून वरती गेलो. वरती आलो झाडावर माकडं पाहिले बसलेले, माकडं पाहून मला डायरेक्ट आमच्या टोळीची आठवण आली. कारण की आमच्या टोळीत माकडात फरक फक्त एवढं, जे माकडं झाडावर उड्या आणतात आणि आमची टोळी डीजे पुढं, बाकी दुसरा यांच्यात काहीच फरक नाहीये. त्यांच्यातला जे कार्यकर्ता झाडून पडताना दिसला, म्हणलं भाऊ आळूच सणासुदीचे दिवस आहेत, मोकर लपडे होते. रप्पा पुढे गेलो. आता तुम्हाला वाटलं असं मोठे माणसे म्हणले गप राहीन, मी काय गप नसतो राहत पुढे. उचलले नाही ना मामा, यांनी उचलले पैसे, यांच्याकडे लक्ष ठेवाला मला. एखाद्याच्यातले पैसे उचित होते. श्रावणातला 3रा सोमवार होता, त्याच्यामुळे गर्दी जरा जातच होती. गर्दी पाहून म्हणला आपला साईडने टर्न आणा नाही तर आपला दिवसभर नंबर नाही लावायचा. पण ते म्हणतात ना देव मानात पाहिजेत, मग कुठून का दर्शन व्हायना. प्रवेशद्वारामध्ये गेलो, मस्त दर्शन घ्यायला आतमध्ये एंट्री आणली नाही का. जरा एक दरवाजा पाहिला, मस्त मुख दर्शन घेऊन बाहेर आलो ना. आता तुम्हाला माहिती तिथं वरती आपल्या गाड्या जाऊन नाही देत, त्याच्यामुळे येताना एसटीत बसलो. एसटीचा ड्रायव्हर असा ना अधिक भेटला ना, आम्हाला विषयच नाही भाईया. आमच्या मिस्त्री लावला तिने आरसा सरळ करायला, त्याच्यामुळे मिस्त्री खाली उतरल्यावर हसत होती कारण की ते मिस्त्रीला म्हणला होता तुम्हाला कांडी धरायची सवय आहे का. म्हणलं विषय पंपात झाला. गाड्या मागं निघलो होतो, घाट उतरायचा होता. म्हणलं पहिलं चष्मा घालून घ्या नाही तर आपले डोळे फिरायचे घाटात. घाट उतरलो, खाली आलो, तिथे एका घराचं काम चालू होतं. तेवढ्यात आमचे मिस्त्री काय म्हणतात ना ते ऐका. हातोडे आहेत का गाडीत, हातोडे आहेत का गाडीत होय. उगा आम्ही हातोड्या घरी काढून ठेवल्या, नाही तर आम्ही डायरेक्ट तिथं जाऊन मस्त कॉलम बिलम खोलून दिले असते, नादच नाही.